तर आज बनवत आहे मी चिकन हैदराबादी बिर्याणी. त्यासाठी घेतलेलं आहे 1/2 किलो चिकन. थोडेसे मसाले टाकले त्याच्यात मॅरिनेट करायला आणि पुदिना टाकला, धणे टाकले, धणे पावडर टाकली आणि तिखट, हळद, थोडासा बिर्याणी मसाला टाकला आहे आणि आता दही टाकते आणि लिंबू, लसूण आलं पेस्ट टाकायची बाकी आहे, ती मिसळले टाकायची. मीठ राहिले टाकायचं, मीठ टाकते 1 चमचा. मिक्स करून घेते. 1 घंट्यासाठी किंवा अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायला ठेवते. अशा प्रकारे चांगलं मॅरिनेट करून घेतलं आणि थोडासा तळलेला कांदा टाकला. आम्ही आधीच तळून ठेवला होता आणि टेस्ट खूप भारी लागते, मला सगळ्यांना माहितीच आहे. पूर्वी तांदूळ भिजवून ठेवलेले 15-1 मिनिटं ठेवलेले, जास्त नाही ठेवले. आणि इकडे खडे मसाले घेतले आणि पाणी आणि तेजपत्ता, लिंबू आणि थोडंसं मीठ आणि तूप टाकलं आणि हे खडे मसाले याच्यात टाकले. आता याच्यात त्याला उकळी आली की हे तांदूळ त्याच्यात टाकते बॉईल करायला आणि 60%च बॉईल करायचे, बाकीचे चिकनच्या याच्यात बिर्याणीच्या याच्यात होईल सगळे बॉईल. आता याच्यात तेल टाकलेलं आहे आणि थोडंसं तूप पण टाकते. तेल टाकलंय आणि थोडंसं तूप टाकलंय आणि मग त्याच्यात कांदा टाकते. चांगला परतला आहे, मसाला टाकते, थोडासा परतून घेते. चांगलं परतून घेते. त्याच्यामध्ये आपलं मॅरिनेट केलेलं चिकन टाकते. मसाला होतो बिर्याणीचा आणि ते बॉईल बासमती तांदूळ घेते, दुसरे कोणते नाही वापरत, बासमती घेते. चांगलं परतून घेते, थोडंसं पाणी टाकते. मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकते. शिजू देते आणि नंतर थोडं कापलेला टोमॅटो घालते. टोमॅटो थोडाच घालते कारण मी जास्त दही टाकलंय ना, जास्त आंबट नाही होणार. मसाला झालेला आहे, मसाला झालेला आहे पूर्णपणे. आता मी काढून घेते, एका बाउलमध्ये काढून घेते आणि नंतर बिर्याणीची लेअर लावते, तुम्हाला दाखवते. भात पण झालेला आहे, भाताची मी लेअर लावायला घेते, दाखवते. आता लेअर लावायला घेते. त्याच्यात काही चिकनचे पीस टाकते. पहिले चिकनचा पीस टाकते.
चिकनचे पीस टाकलेले चिकनचे पीस टाकलेले ह्याच्यात. त्याच्यावरून भाताची लेअर लावते. मी भात 60% कुक केला आहे. बाकीचा 90% मी आता याला दम लावणार आहे. वेळेला आहे कांदा, तळलेला कांदा, थोडंसं तूप, पुदिना, कोथिंबीर आणि थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे. आणि आता याच्यावर झाकण ठेवून याला 10 मिनिटं दम लावते. एक दाखवून पाहिलं तर थोडंसं ते भातातलं पाणी, शिजलेलं भातातलं पाणी त्याच्यावर टाकते. मी काही कलर काही टाकलेला नाहीये. मी व्हाईटच प्लेन बिर्याणी केली आहे.